मंडळी, तंत्रज्ञानाचा योग्यरित्या वापर केला तर काय होऊ शकतं याची असंख्य उदाहरणं आपण पाहिली आहेत. आपलं आयुष्य किती सुकर होऊ शकतं याचीही असंख्य उदाहरणं आहेत. आणि आताही आपण असं उदाहरण पाहणार आहोत, ज्यामुळे अवघ्या शहरासाठी एक मोठा प्रश्न सोपा झालाय. प्रश्न आहे पाणी पुरवठ्याचा आणि शहर आहे छत्रपती संभाजीनगर. काय आहे ते तंत्रज्ञान आणि संभाजीनगरच्या महापालिकेनं हे कसं अंमलात आणलं, पाहूयात खास रिपोर्ट. मंडळी, ही आहे एंडोस्कोपी. आता तुम्ही म्हणाल, ही तर वैद्यकीय प्रक्रिया आहे, ती रुग्णालयात व्हायला हवी, रस्त्यावर कशी काय? तर मंडळी, ही आहे पाणी पुरवठ्याची एंडोस्कोपी. जसं आपल्या शरीरातील आजारांच्या तपासणीसाठी कॅमेऱ्याद्वारे एंडोस्कोपी केली जाते, अगदी तशाच प्रकारे शहरातील पाणी पुरवठा नीट सुरू आहे की नाही यासाठी सुरू आहे पाणी पुरवठ्याची एंडोस्कोपी. आणि कुठं सुरू आहे तर छत्रपती संभाजीनगरमध्ये. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरामध्ये जिथे सार्वजनिक पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठा केला जातो, तिथल्या प्रत्येक शहरातल्या नागरिकांची एक कॉमन समस्या असते, ती म्हणजे नळाला ड्रेनेज मिश्रित पाणी येतं, शिवाय योग्य त्या दाबानं पाणी येत नाही, कचरा पाण्यामध्ये येतो. या सगळ्या समस्यावर छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं अत्याधुनिक यंत्रणेनं हे तपासण्याचं मोहीम हाकली आहे. ही आहे इंडीबॉट कॅमेरा सिस्टीम. याच्या सहाय्यानं संभाजीनगरच्या महानगरपालिकेनं सुरू केली आहे शहराच्या पाणी पुरवठ्याची एंडोस्कोपी. ज्या ज्या ठिकाणी असे प्रॉब्लेम्स आहेत, मोठ्या प्रमाणावर इलिगल कनेक्शन सुद्धा शोधत आहेत आणि इलिगल कनेक्शन सापडल्यावर त्याला 5,000 रुपये दंड आणि त्याला नियमितीकरणाचा आपण पैसे भरून घेतो आहेत. आता ह्या ठिकाणी आपल्याला दिसलं की हे पूर्ण आता चोकअप झालेलं आहे. आता हे किती मीटरवर झालेले आहे याच्यावर खाली आपल्याला एक्झॅक्ट मीटर. आता हे बेस पॉईंट आहे. बेस पॉईंटवरनं एक्झॅक्ट कितने मीटर पे है? 5.65 मीटरवर ते दगड आणि त्याच्यामुळे हा ब्लॉक झालेला आहे. मग आम्ही हा 5.65 मीटर इथून मेजरमेंट घेऊन त्या ठिकाणी ब्लॉक काढल्यावर मग हे पाणी पुरवठा हे सुरळीत होणार आहे. खरं तर हे तंत्रज्ञान जगभरात नियमित वापरलं जातं, पण मराठवाड्यात बहुतेक हे तंत्रज्ञान वापरून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा हा पहिलाच प्रकार असावा. अत्यंत चांगल्या पद्धतीनं तात्काळ ड्रेनेजमधलं पाईपलाईनमधलं कुठं ड्रेनेज मिश्रित पाणी आहे का, शिवाय कुठे ब्लॉक आहे का, शिवाय इल्लिगल नळ कनेक्शन कोणी घेतलेलं आहे का, या सगळ्याची माहिती या मशीनद्वारे तात्काळ मिळते आहे. आणि जिथं ड्रेनेज मिश्रित पाणी आहे किंवा जिथं ब्लॉकेज आहे तिथेच त्याला उकरलं जातं आणि त्याचा नवीन पाईप या ठिकाणी टाकला जातो. आणि यामुळे मेहनत लोकांची जी होते, जे पाणी सोडणारे लोक आहेत त्यांची मेहनत पण या ठिकाणी वाचलेली आहे आणि तात्काळ प्रॉब्लेमचं सोल्युशन देखील मिळतं आहे. आणि त्यामुळे ही जी मशिनरी आहे ती अत्यंत उपयुक्त ठरताना आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामन धनंजय दारुंटेसह मी कृष्णा केंडे, ABP माझा, छत्रपती संभाजीनगर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.